ना की त्याचं काही खरंच नाही बघ. बोल बोल पटकन काय आलं? काय ना तिथं बसलेलं ते तिथं बसून पुरींक बघत असतं. त्या दिवशी ते आपल्या दिदी कमी बघत होतो. काय म्हणतो? कार हत्यार कर लगेच चल. अरे हत्याराला जाणार नाही ना. मग ठेव खिशात चल पटकन. बोल 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 चिठ्ठी कोणी लिहिली? मला बोल कशाला मारताय? अहो नाही. बोल अहो बोल नाही, मी नाही काय केलं. अहो खरं कसली सांग. चिठ्ठी? खरं बोल. अहो नाही तर चिठ्ठी खरं कोणी नाही. लिहिली? अहो खरं कसली बोल. चिठ्ठी? मला कशाला मारताय? खोटं बोलू नको खरं अहो सांग. नाही दादा. खरं सांग कोणी अहो, लिहिली? तू सांग. अहो नाही. खोटं बोलू नको कसली लय काय मारेल. पण चिठ्ठी कसली हा. काय पण? खोटं बोलू नको. अहो, कसली चिठ्ठी? तुला अजून पण खरं बोल. नाही तर- अजूनही नाही. खरं सांग अहो, सांगतो खरं नाही. तुला. अहो, खरं. ऋषा तू मध्ये पडू नको. ऋषा तू मध्ये पडू नको थांब. काय झालं? आपल्या बहिणीला चिठ्ठी लिहिली त्यांनी. ऋषा अहो, खरं बोल. सरपंच कधी होत्याला असं धरून नाही नाही तिकडे काय होईल अहो, बरं, नाही चल तर- चल सरपंचाकडे घेऊन जाऊ. चल, चल, चल. हा आहे ना सम्या बघून ना बघितल्यासारखा करतो ना. आम्हाला काय ओळखला नाही का तू? तुम्ही दोघं आहे मग काय तर हे काय कोळ्याकडे घालून फिरताय? अरे सम्या ते नियम नाही का निघाला सगळ्यांनी हेल्मेट घालायचं आता कंपल्सरी केलंय म्हणून चाललंय सगळे. त्याच्या आईला हेल्मेट गाडीवर घालायला लावलंय, चालत नाही. अरे परवा दिवशी काय झालं, मी रस्ता क्रॉस करत होतो तर मला पकडलं गेलं. म्हणजे मी दंड भरलेला आहे. त्या दिवसापासून मी असं ठरवलंय की घरातून बाहेर पडलो की हेल्मेट घालूनच बाहेर पडतो मी. हा. त्याशिवाय जात नाही मी. बरं जाऊ दे ते हेल्मेट फिकून. चल आपल्या कामासाठी आलं ते कर. चल कुठं जायचंय? सरपंचाकडनं जायचं का? हा, चल 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 चल. थांब हेल्मेट घालतोय मला. राम्या राम्या कुठं? नका राम्या, एक तास झालं तुला मी इकडे तिकडे हाका मारतोय. हो नाही चू नाही. इथं येऊन बघतोय तर तू बटन घालून नाचत बसलाय. काय चाललंय काय तुझं? अहो तात्या, मी व्यायामच करतोय. अरे कसला हा व्यायाम तुझा? कानात बटणे घालून? अहो आता हे जे गाणे आहेत ना, हे व्यायामाचे गाणे आहेत. हे कसं आहे, असं कानात घालायचं आणि असं असं व्यायाम करायचा. आता तुम्हाला पण कमरेचा त्रास आहे, तुम्ही पण माझ्याबरोबर या आणि असं कंबर हलवायची, तुमचा त्रास निघून जाईल. नको नको रे बाबा, मला तसलं ते असं गुण हलवायचं वगैरे काम अहो जमणार नाही. तात्या काय नाही होत. अरे गप की. हे बघ. सम्या मोन्या सरपंचाकडे जाऊन आपण सुगंधीचा तमाशा फिक्सच करायचा आपल्याला. काय फिक्स चला लागा कामाला लागा चला. लका तुझ्या एवढा आम्ही असताना माळावरती पळत पाठी 5 वाजता जात होतो आणि तू आता 9 वाजता उठतोय तरी तुला घरात व्यायाम करायला पाहिजे. काय तुझे जगा वेगळं? अहो तात्या, आपलं आता राहून देते, आपलं होतच राहणार आहे. ते कोण पोरं आली ते बघा आधी. राम राम सरपंच. राम 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 राम. लका सकाळी सकाळी अहो सरपंच एक काम होता तुमच्याकडे म्हणून आम्ही आलो. माझ्याकडे काम? काय काय काम होतं बोला की. अहो सरपंच आता यात्रा 8 दिवस आली ना, मग ती यात्रेचंच काम होतं तुमच्याकडे म्हणून आलोय. मला माहितीये की 8 दिवसांनी मुसोबाची जत्रा आहे आपली. हा अहो सरपंच एवढं सगळं तुम्हाला माहिती आहे, मग आपली यात्रेनिमित्त काहीतरी सोय पाणी व्हायला पाहिजे. गुरु जवळ आले म्हणल्यावर
तुझ्यासारखी पोरं असं पीत जर बसली तर गावाचं कल्याणच होईल की. अरे सरपंच मी त्या दृष्टीने मानलेलं नाही. तुम्हाला काही हे वाटलं का भाऊ पाहुणे रावळे आपल्या गावात येते उरसानिमित्त, पण त्यांची काहीतरी सोय व्हायला पाहिजे. तमाशा ऑर्केस्ट्रा असं काहीतरी मनोरंजनाचं बघा तुम्ही. ते करू की. हा तेच म्हणतोय मी. तुम्ही तमाशा म्हणताय हो पण त्यांना काही चिचुके द्यायचे का? का बरं? वर्गणी जमा केली पाहिजे. वर्गणी जमा करायच्या टायमाला पहिला तू नेहमी पाठीमागे असतोस. अहो सरपंच त्या वर्गणीचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. वर्गणी मी सगळी गोळा करतो. अख्ख्या गावाची वर्गणी मी तमाशासाठी गोळा करतो. तुम्ही फक्त काय करा, शेजारच्या गावात आहे ना सुगंध आलेली, तर मी आपण आहे ना आपल्या गावाच्या यात्रेसाठी सुगंधाला पीस करू. मी तिची तारीख घेतो आणि तो तमाशा पीस करतो. वर्गणीची तुम्ही काही काळजी करू नका. मोर्या रामा काय तुम्ही काय म्हणताय? चालेल ना, वर्गणी गोळा करू. हा. पहिली पावती तुझी फाडू आपण. माझीच पहिली पावती असतात. सुगंधासाठी काय पण असतात आपलं. फक्त पावती नका पाडू, हा, पैसे पैसे पण द्यायचे. अरे पावती नाही. सुगंधासाठी आपण पैसे देऊ. पहिली पैशाची पावती आपल्या एवढं लक्षात ठेवा. सरपंच करायची का सुगंधाला फिक्स आपण? हो सुगंधाची सांगा तमाशा, नाही तर दुसरा कोणाचाही सांगा. हो. पण तुम्हीच वर्गणी जमा करा आणि तुम्हीच फिक्स करा. वर्गणीची तुम्ही काळजी करू नका. वर्गणी गोळा करू. चला आपण सुगंधाला फिक्स करून टाकू. चला आपण चल भाऊ, आज चल. काय चाललंय? काय भांडणं करताय? काय रे भैया? काय भांडणं करतो? का मारतो त्याला? सरपंच यांनी चिठ्ठी लिहिली माझ्या बहिणीला. काय चिठ्ठी लिहिली? चिठ्ठी लिहिली आणि लफड्याची चिठ्ठी लिहिली सरपंच. अरे नाही काय शाळेतले असेल. नाही लफड्याची चिठ्ठी लिहिली. काय काय लिहिली चिठ्ठीत? ए चिठ्ठी दाखव रे. जरा तुम्हीच वाचा मग तुम्हाला कळेल काय आहे चिठ्ठी. आणि यांनी चिठ्ठी लिहिली, तुला सोडतच नाही बघ. ऐक तर सरपंच काय म्हणतात ते ऐक. अरे आमच्या काळामध्ये भल्या मोठ्या एवढ्या मोठ्या चिठ्ठ्या असायच्या. ह्या तर काय 4 ओळीतच सगळं उरकलंय. सरपंच काय बोलताय? तात्या द्यायचं तुमच्या मापाची सरपंच. नाही ते, मी बघतो. आईला सोडत काय नाही रे, आता. कुणी लिहिली चिठ्ठी? 4 ओळीमध्ये बरंच काय लिहिलंय? कोण आहे हा? हे काय हा महिला कशाला आणलाय? आमचा पूर्ण संशय यांनीच लिहिली चिठ्ठी. अरे पण पुरावा काय तुमच्याकडं की हेच लिहिली म्हणून? नाही ह्याचा काहीतरी पुरावा पाहिजे. नाही याला पुरला मग तुम्हाला पुरावा कळेल. अरे थांब, त्याला नको मारू. त्यांनी चिठ्ठी लिहिली म्हणतो ना तू, त्याचा सोक्ष मोक्ष आपण लावू. सरपंच नाही सोक्ष मोक्ष असा लागणार नाही. याला मारून बसवल्याशिवाय सोक्ष मोक्ष लागणारच नाही सरपंच. नाही आमचा पूर्ण संशय यांनीच लिहिली नाही, चिठ्ठी. तसं नाही. आपण पाटलांना बोलू. पाटलांना फोन करू. हा तात्या थांबा 1-2 मिनिटं, पोलीस पाटलाला फोन लावतो. नाही मग तोपर्यंत याच्याकडे बघतो. पहिला फोन करा नाही, तुम्ही. तू त्याला सोड. त्याला शांत राहा. तू त्याला सोड. पाटील सरपंच तुम्ही सांगताय म्हणून सोडतोय. पाटलांना पटकन फोन करा. तात्या पोलीस पाटलांना फोन लावते, फोन नाही लागत आहे. कुठे बसलेत मग ते? काय माहिती, फोनच नाही लागत आहे. सरपंच बघा फोन बिन लागतोय का नाही, तर आपल्याला एवढा वेळ नाही. नाही तर त्याचा सोक्ष मोक्ष आम्हीच बघू काय लावायचं ते. अरे नाही थांबा ना, आपण फोन तर लावून बघू ना. बघा लावा परत, बघा ट्रान्सलेट करा. अरे आपण त्याच्यावरती विचार करू. त्याच्यावरती समजवता घेऊ. जरा थांब जरा. तसं काय हाणामारी करू नको. बघा सरपंच पटकन काय होतंय का नाही, तर माझं मी बघतो. लवकरात लवकर बघा, आपल्याकडे वेळ नाही जास्त. मलाही काहीतरी विचार करायला वेळ मिळू दे ना. बघा पटकन काय करायचंय तुम्ही ती. मलाही तालुक्याच्या गावाला जायचं होतं. पण याचा विषयही आता महत्वाचा आहे. तोही मला सोडवला पाहिजे. पण पाटीलही बाहेर गेलेले आहेत गावाला. म्हणजे मी तरी एकटा काय करणार. ते असते तर त्यांनी काहीतरी विषय सोडवला असता. सरपंच बघा काय असेल ते पटकन. आपल्याला एवढा वेळ नाही. तुमच्या शब्दावरती गप्प बसलोय फक्त अजून आपण. एवढा वेळ नाही आपल्याकडं. भैया हे घ्या आता. सरपंच अशी पहिल्यांदाच घटना घडलेली. एका एका मुलीला चिठ्ठी दिली. हे भैयाची बहीण काय, माझी बहीण काय, तुमची बहीण काय, सगळ्यांची बहीण एकच. तर हा विषय एकदम खोल आहे. त्या विषयाचा एकदम आपल्याला निवडा केलेला पाहिजे. पोलीस पाटील तर गावाला गेलेले, तुम्हाला पण तालुक्याला महत्वाचं काम आहे. तर माझं असं म्हणणं आहे की का म्हणून नाही मी ही केस हँडल करतो. कारण आहे ना, मी ISI ची परीक्षा दिली होती. तिथं 5 मार्काने मी गेलेलो होतो. तर थोडक्याहून गेलेले, तर ही केस मी व्यवस्थित हँडल करीन. काय रामा, तुला काय वाटतं? भैया तुम्हाला काय वाटतं? सरपंच बघा काय असेल ते तुम्हीच बघा. मी काय बोलणार नाही आता. तुमच्यासाठी थांबलोय फक्त. सरपंच मी तुमच्या शब्दाच्या बाहेर नाही. फक्त तुम्ही होकार द्या मला. मी या केसचा छडा लावल्याशिवाय राहणार नाही. बापू तू म्हणतोयस ना मी ही केस हातात घेतो. घे. पण मला टोपी घालून फसवायचा प्रयत्न करू नकोस. सरपंच- नाहीतर तुला माहितीये ना तात्या कसा आहे ते.
सरपंच तुमचा फक्त आशीर्वाद राहू द्या आपल्याला. तुमच्या ह्याच्या निवाड्याचं काम मी एकदम परफेक्ट करणार आहे. फक्त भैया फक्त माझं काहीतरी याचं बघावं होतं एवढं. तू फक्त काम कर, तुला पाहिजे ते दिलं. चल, हा माझं फक्त काम झालं पाहिजे. भैया फक्त 2 दिवस आहे. 2 दिवसात ते पोरगं तुझ्या पाया आणून ठेवणार मी. 2 दिवसापेक्षा 1 तास पण जास्त थांबणार नाही आम्ही. आता सांगतोय. आणून देतो पोरगं तुला. चला रे पोरांनो. हा. अलीकडे सगळे. आता तू काय माझ्या मागं लागतो का? अलीकडे. बापू हा. तू काय आलतो कुठल्या कामाला तू तुझीच पोळी भाजून घेतली काय राव अरे पुण्याचं काम आहे, एखाद्याचा निवडा करायला बरं, लागतो. चल बघायला चल, काय चल, चल. करतोय.